नमस्कार मंडळी. हा आहे अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील होली वॉटरफॉल आणि बुमला पाचचा खतरनाक ट्रॅक. आम्ही कल्पनाही केली नव्हती असे सुंदर आणि रमणीय दृश्य आमच्या नजरेस पडत होते. संपूर्ण हिमालय बर्फाच्छादित होऊन पांढरा शुभ्र गालीच्या पांघरून आमचे स्वागत करीत होता. बर्फ काल रात्री पडला होता, त्यामुळे त्याचे विहंगम रूप आम्हास पाहावयास मिळत होते. चायना बॉर्डर जवळ असल्याने संपूर्ण परिसर मिलिटरीच्या ताब्यात होता, त्यामुळे जागोजागी त्यांच्या गाड्या, जवान आणि निवासी शेडही नजरेस पडतात. थोडं पुढं गेल्यानंतर बॉर्डर जवानांचा चेक नाका होता. बॉर्डर जवानांनी आमची गाडी अडवून साईडला घ्यायला लावली होती, कारण इथून पुढचा रस्ता खूपच खतरनाक होता. गाडी घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती, त्यामुळे गाडीच्या मागील टायरला चेन लावल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देत नाहीत. गाडीला चेन लावून होईपर्यंत आम्ही बर्फात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मऊ कापसाच्या गादीवर फिरावे त्याप्रमाणे तो बर्फ खुसखुशीत होता. नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फच नजरेस पडत होता. जागोजागी बर्फ वितळून पाण्याची तळी देखील साचली होती आणि त्यात आभाळाची छाया पडल्याने निळसर पाण्याचे तलाव खूपच सुंदर दिसत होते. मऊ मऊ बर्फाचे गोळे हातात घेऊन आम्ही स्वतःवरच त्याची उधळण करत होतो आणि मनसोक्त आनंद लुटत होतो. चेन बसवून झाल्यानंतर आम्ही होली वॉटरफॉलकडे निघालो. जाताना बुमला पाचचा फाटा देखील त्याच रोडवर आहे, पण आम्ही तिकडे न वळता खाली खोल दरीकडे असलेल्या होली वॉटरफॉलकडे निघालो. पुढे कच्चा रस्ता चालू झाला होता आणि हिमालयाने देखील रंग बदलला होता. बर्फाची जागा आता सुंदर जंगलाने घेतली होती. उंच हिमालयाची शिखरे आणि आवाढव्य महाकाय वृक्ष नजरेस पडत होते. खूप रमणीय असे ते दृश्य आहे. होली वॉटरफॉल हा 108 जलधारा मिळून तयार झालेला आहे, त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व देखील खूप आहे. होली वॉटरफॉलच्या आधी भारतीय आर्मीचा कॅम्प नजरेस पडतो. तिथे बिहार रेजिमेंट तैनात आहे. तेथून चायना बॉर्डर खूपच जवळ आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास परमिशन नाही. खाली गेल्यानंतर लांबूनच भारतीय तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. तेथूनच स्पष्टपणे चायनाचे रस्ते, गाड्या, अध्यक्षांचा फोटो आणि सैन्य विहार नजरेस पडतात. 108 जलधारांचा हा चमत्कार पाहून आम्ही पुन्हा माघारी फिरलो. येताना निसर्गाने पुन्हा रंग बदलला होता आणि आमची गाडी रस्त्यात अडकली. आम्ही सर्वजण गाडीतून खाली उतरलो आणि गाडी धक्का देऊन वर काढावी लागली. त्यातच भर म्हणून की काय, बर्फबारी पुन्हा सुरू झाली होती. बर्फ पडताना पाहण्याची सर्वांची ती पहिलीच वेळ होती, त्यामुळे तो नैसर्गिक चमत्कार सर्वांनीच अंगावर झेलला. दिवस मावळ तिकडे सरकत होता, त्यामुळे तिथे थांबणे खूप धोक्याचे होते. रस्त्यावर जर बर्फाचे ढीग लागले तर आम्ही संकटात येणार होतो. त्यामुळे घाई करून आम्ही गाडीत बसलो आणि लगेच निघालो. बाहेर अशा ठिकाणी गेल्यानंतर प्रसंगावधान राखूनच निर्णय घ्यायचे असतात. बर्फबारी वाढत चालली होती आणि अजून खूप लांब पल्ला गाठायचा होता. हळूहळू आजूबाजूचा परिसर आणि डांबरी रस्ताही दिसेनासा झाला. त्याची जागा बर्फाने घेतली होती. सर्व रस्ताही बर्फामुळे झाकून गेला होता. गाडी वायबल होऊ लागली. साईडला घेऊन पुन्हा टायरला चेन टाकल्याने खूप संत गतीने हळूहळू आम्ही घाट उतरू लागलो. तेवढ्यात एक महिला आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली. आल्टो गाडी होती, लोकल होती आणि टायरला तिने चेन लावली नव्हती. ती ज्या वेगाने गेली त्याच वेगाने तिची गाडी गटारात जाऊन पडली होती. नशीब चांगले होते, आजूबाजूला दरी नव्हती, नाहीतर शोधणेही मुश्किल झाले असते. रस्त्यावर मदतीला आमच्याशिवाय कोणीच नव्हते. आम्ही साईडला गाडी लावून तिची गाडी सरळ केली आणि त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. बर्फबारी अजूनही चालूच होती, पण थोडी कमी झाली होती आणि आम्ही बरेच खाली आलो होतो, त्यामुळे आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. गाडीच्या टायरला लावलेली चेन ड्रायव्हरने काढून टाकली. गाडीवर बर्फाचा भला मोठा थर साचला होता. यावरून त्या बर्फबारीची कल्पना येते. असा हा आगळा वेगळा ट्रॅक अविस्मरणीय होऊन गेला.